सर्वांना सप्रेम नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत त्याची कहाणी जो जगाला जगवतो. पण एक दिवस जर तोच थांबला तर ह्या देशाचं काय होईल? ही कहाणी आहे आपल्या सर्वांच्या ताटातील प्रत्येक घासामागे उभ्या असलेल्या बळीराजाची. ह्या देशातला शेतकरी जगला नाही तर ह्या जगाचं काय होईल? हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो, पण थोडा वेळ शांतपणे विचार करा. आपण रोज सकाळी उठतो, चहा पितो, नाश्ता करतो, दुपारी जेवतो, रात्री पुन्हा जेवतो, पण आपल्या ताटात येणारं अन्न हे कुठून येतं? त्यासाठी रात्रंदिवस कोणीतरी मेहनत करत असतो. तो म्हणजे आपला शेतकरी. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. तो फक्त धान्य पिकवत नाही, तर तो लाखो लोकांचं पोट भरत असतो. आपल्या ताटातील प्रत्येक घासामागे त्याचा घाम दडलेला आहे. आपण जेव्हा शांतपणे जेवतो तेव्हा कुठेतरी एक शेतकरी आपल्या कष्टाने शक्य करत असतो. आपण रोज जे खातो त्याचा आधार शेतकरी आहे. भाकरी असो, भात असो, भाज्या असो की फळं, सगळ्याची सुरुवात शेतातूनच होते. शहरात जे दिसतं त्याच्या मुळाशी गावातला शेतकरी उभा असतो. शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे कष्टांची कहाणी. सुट्टी नाही, आराम नाही, रोज नवीन संघर्ष आणि रोज नवीन आशा. तो थकत नाही असं नाही, पण थकून थांबणं त्याला जमत नाही, कारण त्याच्या हातात फक्त स्वतःचं नाही तर अनेकांच्या जीवनाचं भवितव्य असतं. कडक उन्हातही तो शेत सोडत नाही. घाम गळत असतो, पण हातातील काम थांबत नाही. जाळणाऱ्या उन्हात तो स्वतःला विसरून पिकासाठी राबत असतो. पाऊस आला म्हणून तो घरी बसत नाही, तो पावसात भिजतो, आपल्या पिकाची काळजी घेतो. कधी हा पाऊस आनंद देतो तर कधी काळजी वाढवतो, पण शेतकरी मात्र पावसासोबत जगायला शिकलेला असतो. कडाक्याची थंडी असली तरी त्याचं काम सुरूच असतं. ऋतू बदलतात, पण शेतकऱ्याची मेहनत बदलत नाही. थंडी, ऊन, पाऊस, वारा, सर्व काळात तो उभा राहतो, कारण त्याच्यासाठी काम थांबवणं म्हणजे जगणं थांबवणं असतं. शेतकऱ्याचा सर्वात मोठा साथीदार म्हणजे निसर्ग, आणि कधी कधी तोच त्याची परीक्षा घेतो. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी पिकांवर रोग, कधी बाजारात योग्य भाव मिळत नाही. शेतकरी मेहनत करतो, पण परिणाम मात्र अनेकदा त्याच्या हातात नसतात. कधी पाऊसच पडत नाही, महिन्यांची मेहनत डोळ्यासमोर वाळून जाते, जमीन तडकते, पण शेतकऱ्यांचं मन त्याहून जास्त तडकतं, कारण तो फक्त पीक गमावत नाही तर आपल्या स्वप्नांचं अपयशी पाहतो. कधी इतका पाऊस पडतो की संपूर्ण पीक वाहून जातं. एका रात्री सगळं संपून जातं. ज्या पिकावर आशा होती तेच नजरेसमोर नाहीसं होतं, आणि मागे राहते फक्त निराशा. कधी पिकांवर रोग येतो तेव्हा शेतकरी असहाय्य होऊन ते फक्त पाहत असतो. त्याने लावलेले पीक त्याच्या समोरच वागतं, सुकतं आणि कोसळतं, आणि त्याच्या मनात प्रश्न उभा राहतो, आता पुढे काय? पीक चांगलं आलं तरी योग्य भाव मिळत नाही. मेहनत त्याची पण नफा दुसऱ्याचा. कष्ट त्याचे पण निर्णय अनेकदा इतरांच्या हातात असतात. ही वेदना शेतकरी रोज झेलत असतो. आणि मग वाढत जातं कर्जाचं ओझं. चिंता वाढते, पण तो पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतो, कारण शेतकरी हारत नाही म्हणणं सोपं आहे, पण खरं तर तो प्रत्येक दिवशी पुन्हा सुरुवात करत असतो. शेतकरी आपल्यासारखाच माणूस आहे. त्यालाही कुटुंब आहे, त्यालाही मुलं आहेत, त्यालाही स्वप्न आहेत. तो फक्त शेतात काम करणारा हात नाही, तर तो एक जिवंत मन आहे. त्यालाही आधार, सन्मान आणि समजून घेणं आवश्यक आहे. देशाचा पाया फक्त शहरांवर नाही, तो उभा आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर. शहरं वाढतात, कारखाने चालतात, ऑफिस सुरू राहतात, कारण कुठेतरी शेतकरी अन्न पिकवत असतो. या सर्वांसाठी मेहनत घेत असतो. मोठमोठी शहरं, कारखाने, ऑफिस हे सगळं चालतं, कारण शेतकरी अन्न पिकवतो. जर शेतातून अन्न आलंच नाही तर शहरांची झगमगी थांबेल. एक क्षण विचार करा, जर शेतकरीच नसेल तर काय होईल? आपल्या ताटात अन्न कुठून येईल?
हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण अन्नाशिवाय जगणं शक्य नाही आणि अन्न शेतकऱ्याशिवाय मिळत नाही. लाखो रुपये असले तरी उपयोग नाही, कारण पैसा खाता येत नाही. अन्न हवं आणि ते अन्न शेतकऱ्याच्या हातातूनच मिळतं. म्हणून अन्नाचा आदर करा. एक दाणाही वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक भाकर, प्रत्येक घास, प्रत्येक फळ, भाजी कुठेतरी एका कष्टातून आलेली असते. शेतकऱ्यांचा सन्मान करा, कारण तो आपल्या जीवनाचा खरा आधार आहे. तो अन्न पिकवतो म्हणून आपण जगतो. तो शांतपणे काम करतो म्हणून आपला दिवस व्यवस्थित जातो. म्हणून शेतकरी जगला तर गाव जगेल, गाव जगलं तर देश जगेल. म्हणून लक्षात ठेवा, शेतकरी हा फक्त व्यवसाय नाही, तो आपल्या जीवनाचा श्वास आहे. शेतकरी जगला तरच जग जगेल. जय जवान, जय किसान. हा विचार आवडला असेल तर माणुसकी विचार चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण शेतकऱ्याचा सन्मान म्हणजे अन्नाचा सन्मान. धन्यवाद.